सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात 5% DA वाढ मिळणार, नवीन आकडेवारी जाहीर. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 5% पुन्हा वाढ नवीन वर्षात होणार असल्याची एक माहिती समोर आलेली आहे आणि त्यानुसार एक नवीन आकडेवारीही जाहीर करण्यात आलेली आहे. तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका. चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची नवीन मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे नवीन वर्षांमध्ये महागाई भत्त्यामध्ये आणखीन 5% वाढ लागू करण्यात येणार आहे. या संदर्भात नवीन आकडेवारी समोर येत आहे. ती सविस्तर पुढील प्रमाणे आपण जाणून घेऊयात. AICPI निर्देशांकाची आकडेवारी. आताची नवीन अपडेटनुसार माहे जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्त्यामध्ये वाढ लागू करण्यात येणार असून यासाठी AICPI निर्देशांच्या माहितीनुसार निर्देशांचा आकडा हा 138.4 पर्यंत पोहोचलेला आहे. सदर आकडेवारी ही माहे ऑक्टोबर 2023 पर्यंतच जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजेच माहे जुलै ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये AICPI निर्देशामध्ये 0.9 अंकांची वाढ झालेली आहे. निर्देशांच्या आधारे DA मधील वाढ. सदर ऑक्टोबर पर्यंतच्या 138.4 अंकाच्या वाढीनुसार 0.9 अंकाच्या वाढ महागाई भत्त्यामधील वाढ ही 49.08% इतकी होईल. म्हणजेच माहे नोव्हेंबरमधील AICPIच्या निर्देशांकानुसार DA हा 50% होईल. तर माहे डिसेंबर महिन्यातील आकडेवारी जाहीर झाल्यानंतर नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात AICPI निर्देशांकामध्ये 1.50 अंकांची वाढ झाल्यानंतर महागाई भत्त्याचा दर निश्चितच 50.60% पर्यंत पोहोचेल. म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या माहे जानेवारी 2024 मध्ये एकूण DA हा 51% होईल. यामध्ये या चार्टनुसार सुद्धा तुम्ही ते समजून घेऊ शकता. तर जुलैमध्ये 47.15 ही एक वाढ त्याच्यामध्ये दिसते. तर डिसेंबरमध्ये ती वाढ सरळ 50.60% एवढी आपल्याला दिसून येत आहे. तर अशा पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 मध्ये नवीन वर्षामध्ये महागाई भत्त्यामध्ये 5% वाढ मिळणार आहे. यावेळी लोकसभेच्या निवडणुका मार्च-एप्रिलमध्ये जाहीर झाल्याने DA मधील वाढ ही माहे जानेवारीमध्येच विलंब न करता केंद्र सरकारकडून लागू करण्यात येईल अशी एक शक्यता वर्तविली जात आहे. तर एकंदरीत सरकारी कर्मचाऱ्यांना नववर्षामध्ये पुन्हा 5% DA मध्ये होणारी वाढ ही अपेक्षित असून यामुळे नक्कीच त्यांच्या पगारामध्ये वाढ होऊन त्यांना आनंद मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. एकंदरीत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेले माहितीपर व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण बाकीचेही आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. चला तर मी आपली आता रजा घेतो. माझ्या सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.